जळगाव जिल्ह्यात पारोळा, जळगाव आणि पिंपळा येथे आणि अनेक ठिकाणी रथोत्सव एकादशीला साजरा केला जातो. रथ निघतात. त्यापैकीच ह्या पिंपळा रथाच्या बाबत तिथल्या पंचमंडळींनी दिलेली सविस्तर माहिती आपल्यासमोर देत आहे. रथाला अजून सुरुवात व्हायची आहे. जरूर रथाची मिरवणूक बघायला आपण पिंपळा परिसरात यावे. दिवसभर बालगोपाळांसाठी तिथं खेळाचे विविध विषय तिथं आपल्याला दिसतील. पूर्वीची ती जानकाबाई नावाची कंट्यावरती वाडी याची एकुलती एक कन्या होती. जानकाबाई त्यांना मुलगा नव्हता. त्यांनी या ठिकाणी नवीन बोलून दिलेला आहे. जेव्हापासून या रथोत्सवाची यात्रा ही सुरुवात झाली आहे. काय या रथोत्सवामध्ये आमच्या विठ्ठल मंदिर संस्थान वाडी पंचमंडळाचं नियोजन असतं आणि त्या ठिकाणी सर्व ग्रामस्थ मंडळी आम्हाला सर्वांचं सर्वतोपरी सहकार्य मिळतं. या दिवसेंदिवस यात्रेचं स्वरूप पाळत असल्यामुळे या ठिकाणी मंत्रिमंडळ, त्याच्यानंतर संस्थेचे पुजारी, नगरसेवक, शासना कमिटी, पोलीस विभागाचे सहकार्य, त्याचप्रमाणे MSCB या आणि संपूर्ण ग्रामस्थ मंडळी आणि मोगरी लावणारे जे स्वयंसेवक आहे ते अतिशय कुशलतेने मोगरी लावून आणि फार पृथ्वीचं काम ते हाताळत असतात. ही परंपरा आहे. ही वर्षाची ही व्याजप्रमाणे आम्ही चालू ठेवली आहे. याचा एक दुसरा एक हे पार्श्वभूमी आहे. त्याच्यानंतर 2001 साली नवीन रथ बनवण्याचा या गावांनी निर्णय घेतला सर्वांनी. 2001 साली सणापासून हा नवीन रथाची यात्रा सुरू झाली. या नवीन रथाचं हे 26वा वर्ष आहे. ही परंपरा 151 वर्षाची आजपर्यंत चालू आहे. सर्व ग्रामस्थ मंडळी नंतर या ठिकाणी सर्व या ठिकाणी ह्या यात्रेसाठी येतात. नवसाला पावणारा हा रथोत्सव आहे. ग्रामस्थ मंडळी भवानी देवीचे निजी पथक वगैरे दलगरवाड्या करून त्यानंतर त्याच्या गांधी रिक्षात करून परत इथे बरोबर गांधी चौकात येतो. गांधी चौकात आल्यानंतर त्यानंतर मावशी दत्तरी घेऊन त्या पूर्ववत या ठिकाणी या रथोत्सवाची प्रदक्षिणा पूर्ण होती. सकाळी 10:30 वाजेला या रथोत्सवाचे सुरुवात होते आणि त्याच्या मागची 12:30 पूजा होते आणि त्यानंतर मग मान्यवर मंडळी सर्वांची असते रथोत्सवाची पूर्णपणे बोलतच सहकार्य असतं. आणि सकाळी विठ्ठल मंदिरामध्ये महाअभिषेक होतो. अभिषेक होतो. विठ्ठल मंदिराचा अभिषेक किती वाजेला झाले? सकाळी 6 वाजेला विठ्ठल मंदिराचा अभिषेक होतो. त्याच्यानंतर रथावरच्या मूर्ती विराजमान होतो. राधाकृष्णाची मूर्ती घोडे अर्जुन त्यांचा एक अभिषेक होतो. त्यानंतर मंदिर मंडळ त्या ठिकाणी 6 वाजेला उपस्थित होता. त्या ठिकाणी आरती वगैरे होऊन देव रथावर येण्यासाठी त्याच्यानंतर मग कार्यक्रम आरती नंतर मंदिर मंडळ मदत विराजमान होते. धन्यवाद. सर्वांनी यावं, भाविकांनी आज एकादशीचा आशीर्वाद घ्यावा आणि रथामध्ये आपला हातभार लावा. हा पिंपळाचा रेट पांडुरंगाचा रथ म्हटला जातो. पारी पंचायत मंदिर इथे रथाचं डेकोरेशन चालू आहे अजून.